आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर शहरात पावसामुळे गावातील होणाऱ्या विविध समस्यांचे निवेदन नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले। सदर निवेदनात शहरातील विविध समस्या नमूद करण्यात आल्या आहेत। नवीन वसाहतीत बस स्टँड पासून मोर्यानगर, माऊलीनगर, राज्य पार्क, संभाजीनगर, सुमन नगर ते तगरवंशी नगर पर्यंत बऱ्याच ठिकाणी कच्चा रस्ता असल्यामुळे नागरिकांना पाऊस पडल्यावर वाहतुकीस व रहदारीस त्रास होतो। त्यासाठी आजपासून रस्त्यांची दुरुस्ती करावी। बस स्टँड ते जेटी पॉइंट पर्यंतचा रस्ता माती किंवा मुरुमने दुरुस्त न करता सदर रस्ता खडी व डांबराने दुरुस्त करण्यासाठी MSRDC किंवा संबंधित प्रशासनाला आपल्या मार्फत पत्रव्यवहार करण्यात यावा। गावातील वॉटर सप्लायचे पिण्याचे पाणी पिण्यास योग्य नाही, पिण्याचे शुद्धीकरण करावं। गावातील काही ठिकाणी सार्वजनिक संडास व मुतारींमध्ये लाईटची व्यवस्था नाही, तरी त्याची व्यवस्था करण्यात यावी। शहरातील कॉलनीमध्ये रस्ते व्यवस्थित नाहीत, कचरा व्यवस्थापन नाही, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे। नळाला अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे, त्वरित नळाला शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला पाहिजे, असे अनेक मुद्दे या निवेदनावर सादर करण्यात आले आहेत। सदरच्या निवेदनावर पांडुरंग सूर्यवंशी, अविनाश पाटील, महेश पाटील, प्रकाश पाटील, प्रताप पाटील, सतीश पाटील, कैलास सूर्यवंशी, अरुण शेळके, किशोर चौधरी, मोहन बोदानी, महेश वाघ, बाबा शेख, ज्ञानेश्वर पगारे, अब्रार शेख, पत्रकार विशाल गांगुर्डे, पत्रकार सुभाष जगताप, पत्रकार शिवप्रसाद शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सध्या प्रशासकीय काम चालू आहे। गावातले कोणीही पदाधिकारी सध्या या संस्थेवर नाही, म्हणून आम्ही या आपल्या गावाचे जे प्रशासक आहेत पाटील साहेब यांना गावातील काही समस्या होत्या, त्या समस्यासाठी आम्ही सर्व गावातील गावकरी निवेदन देण्यासाठी आज आलो आहोत। गावातील प्रमुख मागणी अशी आहे की जे पाणी येत आहे ते दूषित येत आहे, त्याच्यापासून काही आजार होऊ नये म्हणून त्याची काळजी घेण्यात यावी। पिंपळनेर जो स्टँड पासून तर जेटी पॉईंट पर्यंत जो रस्ता आहे, हा रस्ता वादग्रस्त म्हणजे न्यायालयीन चालू आहे, परंतु आम्हाला त्या न्यायालयाशी काही बोलणं नाही। जो डागडुजी आहे फक्त तो मुरुम किंवा मातीने करू नये, डांबर किंवा खडीने करावा। संबंधित जो अधिकारी असेल, जो प्रशासकीय माणूस असेल किंवा ज्याच्याशी आपल्याला MSRDC असेल त्यांच्याशी बोलून किंवा मीटिंग लावावी। तसेच गावातले जे नवीन वसाहत आहे, नवीन वसाहतमध्ये आता पाण्यामुळे रस्त्यांचे फार अडचण होऊ शकते, तर त्याची सुविधा आतापासूनच रस्त्यांची झाली पाहिजे, जेणेकरून रहदारीला वाहतुकीला अडथळा होणार नाही। महत्त्वाचा विषय असा आहे की साहेबांना गावातील काही लोकांची अजून ओळख झालेली नाही, परंतु त्यांना ज्या अडचणी येतात गावातील समस्या सोडवायला, तर त्यांनी कोणालाही त्यांना जे वाटेल त्या पदाधिकाऱ्यांना म्हणा, पुढाऱ्यांना म्हणा किंवा ज्या माणसांना ज्याची आवश्यकता असेल आम्हालाच बोलवा किंवा आमच्यापैकी कोणाला बोलवा असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे। ज्याला वाटेल त्याची गरज असेल त्यांना बोलवावं, एखादं मीटिंग बोलवावी आणि त्या निमित्ताने आपल्या गावातील म्हणजे चांगली व्यवस्था कशी राहील, कामं कसे होतील, एवढीच आमची मागणी आहे। तरी आमची कृपया त्या साहेबांनी आमची विनंती मान्य करावी आणि आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला न्याय द्यावा। मार्फत जे काही निवेदन प्राप्त झाले त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रशासनामार्फत प्रयत्न केले जातो आणि त्या मागण्या आहेत ज्या नगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत त्याचा लवकरात लवकर होतं आणि जे न्यायालयीन प्रकरण आहेत त्या बाबतीत पण आम्ही फॉलो घेणार आहोत। सर, मागण्या पूर्ण होतील की पावसाळ्याच्या अगोदर होणार? आता आचारसंहिता परत महिना वाढल्यामुळे आम्हाला मीटिंग नाही घेता येत, मीटिंग न घेता ज्या गोष्टी करता येतात त्या घेऊन आपल्या हातात चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या